मुंबईतील परळ आणि प्रभादेवी दरम्यानचा महत्त्वाचा कनेक्टर असलेला एल्फिन्स्टन पूल बंद करण्याबाबतचा गोंधळ अखेर संपुष्टात आलाय। हा पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येतोय आणि त्यामुळे 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल आता इतिहास जमा होणार आहे। पाहुयात त्याच संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद। 125 वर्ष जुना पूल होणार इतिहास जमा। नवीन वाहतूक नियम होणार लागू। एल्फिन्स्टन पूल जो परळ आणि प्रभादेवी दरम्यानचा महत्त्वाचा कनेक्टर मानला जातो, शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी आणि वाहतूक जोडण्यासाठी एक प्रमुख कनेक्टर म्हणून हा पूल महत्त्वाचा ठरला। परंतु शहराचा झपाट्याने होत असणारा विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या यामुळे जुन्या पुलावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आणि म्हणूनच त्या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फेब्रुवारी 2025च्या शेवटच्या आठवड्यात एल्फिन्स्टन पूल पाडून त्याऐवजी नवीन आधुनिक डबल डेकर उड्डाण पूल उभारण्याचं नियोजन करण्यात आलं। अखेर आज रात्री 12 वाजल्यापासून एल्फिन्स्टन पूल पूर्णपणे बंद करण्यात येतोय आणि आता जुना एल्फिन्स्टन पूल पाडून त्या जागी नवा एल्फिन्स्टन उड्डाण पूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाण पूल बांधला जाणार। त्यामुळे ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल आता इतिहास जमा होणार आहे। या पुलाचा इतिहास एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन म्हणजेच आत्ताच्या प्रभादेवी स्टेशनच्या इतिहासाशी जोडला गेला। एल्फिन्स्टन पूल 125 वर्षांहून अधिक जुना। मुंबईचे तत्कालीन राज्यपाल लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून ब्रिजचं नाव। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा महत्त्वाचा पूल। मुंबईतील वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा कनेक्टर। दरम्यान एल्फिन्स्टन पूल बंद करण्यात येत असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे, तर नवे वाहतूक नियम देखील लागू करण्यात आले। हे पर्यायी मार्ग कोणते असणार आहेत ते पाहूया। दादर पूर्वेकडून दादर पश्चिमेकडे जाण्यासाठी टिळक ब्रिज पर्यायी मार्ग। परळ ईस्ट कडून प्रभादेवी किंवा लोअर परळला जाण्यासाठी करी रोड ब्रिज। परळ किंवा भायखळा ईस्ट कडून प्रभादेवी किंवा वरळी किंवा सीलिंकला जाण्यासाठी चिंचपोकळी ब्रिज। तर दादर पश्चिमेकडून दादर पूर्वेकडे टिळक ब्रिज पर्यायी मार्ग। प्रभादेवी किंवा लोअर परळकडून परळ किंवा केईएम किंवा टाटा हॉस्पिटलला जाण्यासाठी करी रोड ब्रिज। सीलिंग किंवा वरळी किंवा प्रभादेवीकडून परळ किंवा भायखळा ईस्टला जाण्यासाठी चिंचपोकळी ब्रिज। एल्फिन्स्टन पूल शहरातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असल्यानं तो बंद केल्याने गर्दी असलेल्या भागात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण हा पूल परिसरातील प्रमुख रुग्णालय, कार्यालय आणि शाळांना जोडणारा पूल आहे। त्यामुळे हजारो दैनंदिन प्रवाशांवर याचा परिणाम होऊ शकतो। 5 हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटलला जाण्यासाठी दिवसभरामध्ये जवळजवळ 70 ते 80 ॲम्ब्युलन्स जात असतात आणि त्याचबरोबर हे एवढं हेवी ट्रॅफिक इथे आहे, तर ते पेशंट त्या हॉस्पिटलपर्यंत कसे काय पोहोचणार काय, तर हा एक मोठा प्रश्न आहे। शिवाय इथे जी ऑफिसेस आहेत, त्या ऑफिसेसला येणारी जी लोक आहेत, दादर इतकंच पब्लिक या स्टेशनला वरती उतरतात, तर त्यांच्यासाठी काय सोय केलेली आहे काय नाही है। ये लंबा भी पड़ रहा है, इधर बच्चे स्कूल पढ़ने के लिए बहुत लंबा पड़ता है। आप घुमा के भेजेंगे तो भी लंबा पड़ेगा। ये शॉर्ट रास्ता है, ये कितना सालों से ये केएम हॉस्पिटल, वाडिया, टाटा, ये सब नजदीक है। यहाँ से कितनी एम्बुलेंस जाती हैं, ये सब बंद हो जाएगी तो पेशेंट कितना लेट पहुंचेगा हॉस्पिटल के अंदर। आम्ही बिलकुल तयार नाही, कारण भरपूर त्रास होणार आहे आम्हाला। हे बिल्डिंग इकडनं हालणार आहे, तुम्ही डम्पिंग करणार। आम्ही 125 वर्ष जुनी आमची बिल्डिंग आहे, अगोदर आमची सोय करा, नंतरच तुम्ही हात ओढा, बस आमचं एकच म्हणणं आहे। अखेर एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामासाठी मुहूर्त मिळाला असून या पाडकामादरम्यान प्रभावित होणाऱ्या इमारतीतील रहिवाशांची देखील सोय करण्यात आली आहे। त्यांना म्हाडामधील घरं उपलब्ध करून देणार असल्याच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिली असल्याची माहिती मंत्री आशिष शेलारांनी दिली आहे। नागरिकांनी आंदोलन करणं न करणं हा त्यांचा अधिकार आहे।
पण सरकारने त्या आधी सुद्धा आणि काल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका घेतली आहे, ती म्हणजे कोणालाही नंबर 1 बेघर केलं जाणार नाही. नंबर 2, जे त्या 2 इमारतीत राहणारे आमचे मुंबईकर आहेत त्यांना त्याच परिसरामध्ये त्यांचं क्षेत्रफळ संरक्षित नाही वाढवून घर मिळणार आहे. एल्फिन्स्टन पूल मुंबईतील पायाभूत सुविधांच्या परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जरी या पुलाच्या बंदीमुळे दैनंदिन प्रवाशांना तात्पुरते व्यत्यय येऊ शकतात, परंतु भविष्यात सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम पूल बांधण्याचा मार्ग मात्र मोकळा होतोय. त्यामुळे नव्याने तयार होणारा हा एल्फिन्स्टन पूल मुंबईच्या आधुनिकीकरण आणि सुरक्षिततेसाठीच्या समर्पणाचा पुरावा म्हणून उभा राहील, ही बाब देखील नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.